जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या देहू गावाजवळ असलेल्या भंडाऱ्या डोंगराची आठवण करून देण्यासारखाच एक वैजवाडी येथील हकाऱ्या पुकाऱ्या डोंगर होय। ज्याप्रमाणे जगद्गुरू संत तुकोबाराय हे भंडाऱ्या डोंगरावर जाऊन आपली तपसाधना करत असत, त्याचप्रमाणे संत केदारी महाराज यांचे सुद्धा हकाऱ्या पुकाऱ्या डोंगर हे तपसाधनेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते। एक प्रकारे परळी जवळील प्रति भंडाऱ्या डोंगरच म्हणावा अशा प्रकारचा हा हकाऱ्या पुकाऱ्या डोंगर आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथच्या पंचक्रोशीत आणि संत जगमित्र नागा महाराज यांच्या भक्तीमध्ये लीन असलेले संत केदारी महाराज यांची तपसाधना स्थळी असलेल्या परळीच्या जवळील वैजवाडी येथील हकाऱ्या पुकाऱ्या डोंगरावर आज वेळ अमावस्येनिमित्त यात्रा भरली होती। या ठिकाणी संत केदारी महाराज यांच्या तपसाधना स्थळावर समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आज बघायला मिळाले। संत केदारी महाराज यांचे तपसाधनेचे ठिकाण म्हणून ओळख असलेले परळी तालुक्यातील वैजवाडी जवळील हकाऱ्या पुकाऱ्या माळ येथे दर वेळ अमावस्येला मोठी यात्रा भरते व या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो। यावर्षीही आज हकाऱ्या पुकाऱ्या माळावर दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। त्याचबरोबर या ठिकाणी मोठी यात्राही भरली होती। त्यामुळे संत केदारी महाराज यांची तपस्थळी असलेल्या हकाऱ्या पुकाऱ्या माळावर भाविकांनी डोंगर परिसर अक्षरशः फुलून गेल्याचं चित्र बघायला मिळत होतं। परंपरेप्रमाणे श्री क्षेत्र उखळी बुद्रुक येथून हकाऱ्यामाळ येथे संत केदारी महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले। वाद्यवृंदांचा गजर व भजनी मंडळाच्या निनादात पालखी सोहळ्याचे माळावर आगमन झाले। यावेळी पालखीच्या दर्शनासाठी आणि भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती। दर्शनासाठी परळी पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाल्याचे चित्र बघायला मिळाले। चप्पल बूट वाले बाहेर